नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. एकाच वेळी दोन मंत्र्यांना, दोन बड्या नेत्यांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अखेरच चारली धूळ. 21 पैकी 21 जागा जिंकत राज्याच्या राजकारणावरती सगळ्यात मोठा विजय रामदास कदम, नारायण राणे यांना त्यांच्याच गावात, त्यांच्याच तालुक्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्याने अतिशय मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा हा जल्लोष मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय. मित्रांनो, शिवसैनिकांनी एका मंत्र्यांचा केलेला पराभव महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरतोय आणि ही चर्चा फक्त कोकणात नाही तर मुंबईच्या गल्ली बोळामध्ये रामदास कदमांना कसं हरवलं या चर्चा सुरू झाल्यात. नारायण राणेंना देखील कसं त्यांच्याच तालुक्यातून बाहेर काढलं या देखील चर्चा सुरू झाल्यात. आता बातमी जाणून घेऊया. थेट कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा जैसे तैसा. नेमकी काय आहे खबरबात पुन्हा एकदा जाणून घेऊया. मित्रांनो, रामदास कदम हे वारंवार शिवसेना परिवार आणि मातोश्री यांच्यावरती प्रचंड खालच्या भाषेत टीका करतात. रामदास कदमांना मुंबईत फिरत असताना त्यांना पकडलं आणि त्यांना नगरसेवकापासून ते केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवलं. ही शिवसेनेची कृपा, मातोश्रीची कृपा. मात्र रामदास कदम हे विसरले. ठाकरेंनी त्यांना कुठपर्यंत पोहोचवलं आणि आता त्यांची काय पोच आहे या सगळ्या घडीला उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख आणि मातोश्री या तिघांचा वाटा खूप महत्त्वाचा होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावरती खालच्या भाषेत टीका करणं, मातोश्रीवरती जोरदार टीका करणं रामदास कदमांना आता मात्र बहुत आहे. रामदास कदम डोळ्याला बाम लावून रडत होते. मात्र मित्रांनो, इकडे मात्र शिवसैनिकांनी आता त्यांना खरोखरच रडायला भाग पाडले. दुसरीकडे नारायण राणे हे देखील सध्या त्यांच्याच घरामध्ये पराभूत होत आहेत. स्वतः भाजपमध्ये एक मुलगा शिवसेना शिंदेगडामध्ये. नेमकी अवस्था काय करून ठेवली परिवाराची हे त्यांना समजेना गेलं. स्वतःचा पक्ष संपवला गेला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून भाजपमध्ये, आता भाजपमधून मुलगा शिंदेगडामध्ये. या सगळ्या परंपराला मोडीत काढत कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात मात्र रामदास कदम यांचा सगळ्यात मोठा दारुण पराभव करण्यास शिवसेना नेते भास्करराव जाधव यांना मोठं यश मिळालंय. वैभव नाईक आणि भास्करराव जाधव हे दोन बडे नेते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मुलाचा विजय असेल किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सगळ्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात अतिशय मोठा विजय झाला आहे. धनशक्ती, पैशाने भरलेले हात असतील, या सगळ्यांना विरोधात जाऊन निष्ठावान शिवसैनिकांनी निष्ठेची शपथ वाहिली आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणलंय. ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नव्हती. कारण की घरामध्ये राज्यमंत्री, घरामध्ये केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार या सगळ्या मोठमोठ्या नेत्यांच्या विरोधात अगदी साधा शिवसैनिक वैभव नाईक आणि भास्करराव जाधव लढले. मात्र त्यांनी कोकणामध्ये 21 ठिकाणी त्यांना धूळ चारली आणि हा ठाकरेंचा, हा मातोश्रीचा विजय असल्याचं त्यांनी देखील म्हटलंय. मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जरी मुंबईत राहून त्यांनी कुठेही फिरले असले तर देखील सामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती मिळवलेला हा विजय मात्र अतिशय मोठा असल्याचं यावरून जाणवत आहे. कारण की शिवसैनिक आणि मंत्री, शिवसैनिक आणि नेते यांची लढाई होती आणि इथे मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रामदास कदम यांच्याच गावात त्यांचा दारुण पराभव झाल्याने रामदास कदमांची मात्र त्रेधा तीर पिढवली असून आगामी काळात मुलांचं मंत्रिपद जाणार आहे. स्वतःचं गेलं, आमदारकी जाणार, सगळ्या गोष्टी आता जाणार. कारण एकच की चांगल्या वेळी शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. नियती कुठेही खोट ठेवत नाही, भल्याभल्यांना ती दाखवते. अशा प्रकारे रामदास कदम यांना देखील सगळ्यात मोठा पराभवाचा सामना करून त्यांच्या मुलाचं, योगेश कदमांचं देखील मंत्रिपद लवकरच जाईल अशी शक्यता आहे. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे कोकणामध्ये आपलं काम केलंय त्यांना पुन्हा एकदा यश मिळताना दिसतंय आणि या यशाच्या पाठीमागे अगदी महाराष्ट्रातील प्रत्येकाचा वाटा आहे.
मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. कोकणात पुन्हा एकदा ठाकरेंचं जोरदार वर्चस्व सिद्ध होत आहे. या पाठीमागे ठाकरेंचाच बाण आहे. प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.